माणूस असते जरा की माणूस वाले हो चला चला कुठे कुठे गेला पोरी चला, चला. बाबा चला वडवणीला कुठं वडवणीला काय तुमचं काम वडवणीला तुमचं काम आम्ही करू नाही का? तुमचं काम आम्हीच केलं सगळं. तुमचं काम आम्हीच केलं या काय केलंय मनावर साडी आणली ननंदबाईला साडी आणि सगळ्यात महत्वादी तुला खायला आणले अगं मा- ते वरच मला ते खालचं बी मला आणि हे नंदाला बरोबर धर धैर्य धर ना अगं ते बी देते धर तुमचा हिस्सा माझा हिस्सा आणि आमचं हे सांग तुमचा हिस्सा काय माहिती दुकानात अगं आम्ही खाल्लं नाही ना तुम्ही आणलंच नाही की मग तुम्हाला दुकानात बरोबर की बघा, बाई. बघा, बघा, बघा. काय खा पातळ झाली सगळी ते एवढं बाजार बनणार धरा ना धर ना पप्पाला द्यावं धर ना उसं. नको म्हणला ना तुम्हाला मग कपट घेऊन खाय मला काहीतरी दाखवायचं मला खातोस कपट खा की झालं का खायचं त्या बापाला नाही ना आणलं तुला आणलंय खाय त्या बापाने पुरी भाजी खाऊन आले येताने खाऊ दे ना मग गोड खायली बघा हा आता मला दिलं म्हणून तुला हे आलं काय ए, उठा मला इथं झोपायचे उठ ना उठ ना उठ. रे झोप उठतात ना मी खाली बसते रे मला मी खाली बसते मी खाली ए, यार, बसते उठून बघा. दे ती साडी आली तुला माझ्या पसंतीवर हो कलर कलर कसला तर आणलं ए, दीदी, आपल्या ती काही पसंत नाही काय सगळं दीदी हा आपल्याला पसंत नाही साडीची आपण दोघांना जाऊन आणा दुसरी आणा बरं आपल्याला नेलं नाही तिनं पसंत नाही पडत आपल्याला गाडी पण चालू तुला नेलं नाही तुला नेलं नाही तुमच्या कोण कोण ते आपण बोलले ते दिदे काय नाही मला नेऊन साडी आणली तरच घेणार आहे म्हणाय आता होय आणले तेच बरे बाय तुम्ही माईकूनच बोलत दिसतो त्याच्यामुळे तर वाघलीची लेख म्हणते मी म्हणलं लेकीला फिरवा न्यावा जरा जरा मग माझी इकडे फिरायला होय इथं 4 चक्राला 4 दिन ना 1 2 कसला हार कटाय किती कुणाला मी तिथं द्यायला बसलो होते काय म्हणलं मला आता तुझी सही नव्हतीस ना तुझीच घेऊ केली कोणा आलो होतं पाणी मला वाटलं मग काय म्हणते तुला ह्यो? मला वाटलं हटकून पाडलाय र मी काय साड्या दाखवू द्या ना मला वाटत पसंतच नाही साडी वहिनी त्या मावच्या पोरीला शिम शिम तिला म्हणलं तिला राग येऊन आणि तिला म्हणलं तिला राग येऊन कलर बनवून आणला कलर चेंज दिदीला छान वाटत कलर आणि मग त्यांच्या अंगावर लय मोठे कलर ही त्यांच्या बहिणीला का? ही त्यांच्या बहिणीला कसं त्यांच्या बहिणीला कसं ओळखीला म्हणजे त्यांच्या बहिणीला साडी केवढीच घेतली आहे बघली एवढं त्यावेळी 1100 60 रुपये 800 रुपयाची साडी मला भया तू कितीची घ्यायला मला 2 रुपयाची बाद झाली मला भाऊ माया म्हणला बाद 2 रुपयाची आणि मी 800 आम्ही रुपये 100चे म्हणलोय की माझा भाऊ मला देणार आहे भाऊजी गंमत नव्हती. मग पप्पाने घेतली का ना 800 ठेवली त्यांनी द्यायचं ना मग पप्पा ना तू केवढे आहे तू केवढीस मी केवढा आहे बाबा हाय ना पण मग लग्न झालं ना बस त्या नावर आले तर त्यांना कपडे आणि नाही आले तर टावेल टोपी म्हणून का टावेल टोपी घालून डोकं काय नसतं धर नाही बघा अशी साडी धराची एक धर आम्ही काय कपडे घेऊन यावं का तिकडं तुमच्या मागे जरा म्हणून. धराचं आज धरा सांगायला. फोटो काढ रे माझी हा धर. हे काढ रे फोटो सांगा गाणं काय उभा आहे काढ ना अण्णा नाचतो ना बसत मी सांगते ना हे बसत बघ असं बसं. गुलाबी पाहिजे गुलाबी हे का गुलाबी नाही ती त्या कलरची साडी आहे ती म्हणून काढा बरं तिला भर हा हा आज नाही काढायची आज कोणीच काढायची नाही तुला आले आले सांगितले की साडी काढायची नाही म्हणून. काढायची नाही बाहेर पोपटा बसते तिच्यावर नीट ठेवून ये. म्हणजे ज्या दिवशी घालायची त्या दिवशी आता रात्रभर कवा उद्या उद्या मला बी वाटलं मला वाटलं माहिती का काय होतं आणि काय नाही दुकानदारला गेले म्हणजे असं असं आहे दुकानदार आणि हे काय आणलं काय हरकत नाही म्हणजे ताई पुन्हा द्या काढले काढले का धरा. एक दीड महिन्यात लागते म्हणजे पैशाला हे यायला काय टेन्शन नाही म्हणले उद्या एवढं. जिमला गेलीस काय हा? हा, बूट घेऊन ये वापस काय बूट घेऊन येऊ 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 काय ब
तू नाही यायचं काय झालं कटाळा घेऊन जा ना एवढं. कुठं आणा मी घालते. पण मला माहित नाही ना तुझं कोणचं येतं. ए ठेवून द्या ना जरा. हं. चला बाई, खाऊन एक कसला राडा टाकला हे घरी कुठे टाकले आता कारखान्याला जाताना ते तसलेच कुठं नाही घ्यायचे आपल्याला कसले सगळ्याला तो म्हणते गेले नाही माहित आहे. दोघीला हे कुठं आपल्या सगळी आणणार आहेत. कुठं आपल्याला मोजलं का नाही तुम्ही तर मोजीला बी झालात तू बी मोजीनास कुणाला बी मोजून नसतं तर मग का बाई कोण आलं तुम्ही तिकडे ट्रॅक्टरवर जाणार आहे. दुसरं पाहून मला वाटलं तुमच्या बहीण बाई चालत नाही आज आपण उद्या येणार आहे का हे कपडे ठेवा मला बघ कशाला घे घुलवी देत आधी तिला काम करायला बघा हे काय म्हणलंय तुला कोणी काय म्हणलंय का मला काम सांगायचं संबंध काय आहे मग? तुला काय म्हणलंय का कुणी तुला कोणी काय म्हणलंय का म्हणलंय का कुणी काय कोण काय म्हणलंय मग काय मला काय माहिती हेच म्हणले तर काय म्हणलंय काम कर म्हणून. मी म्हणलंय काय कुणाच्या ध्यानात होतं का पप्पा काम आय काय म्हणली बघा कसा खाऊन टाकलाय कचरा मग काम कोणाचं असतंय असं घर साफ करायचं मी करते काम कर बरं आजचा स्वयंपाक करतो चल झाला स्वयंपाक. डबल कर मारतोय हाताने खायची भाजी मी समजे तू जेवढी करची तेवढी भाजी खातो वहिनी झाला स्वयंपाक. आणि हे कुठे टाकलं आताच नाही उचललं. हिनं, हिनं, हिनं. असं हिनं टाक. काम वाढवे तुम्ही दोघं बहीण भावंडं तिला काम वाढतात आणि हे करतात माझ्यावर नाव घालतात बरं आम्ही वाढवू बाबा पण करू कोण लागणार आहे सुन कुणाची सुनकुणाची तू लागली तिला उचकायला. पाहुणे बरीच पाहुणे बाई काम वाढवायला तुमच्या पाहुण्या आहेत, पुन्हा म्हणता ना पाहुणचार. कायचे 2 दिवस 8-8 दिवस झाले की पाणी बी नाही देणार मग ह्याला. कुणाला तुला बी तुझ्या घरचंच पाणी लय कुचळ लागतं इमानदारी सोन्यामधलंच पाणी खरं पाणी पाण्यामधलं पाणी पिणार नाही. बाहेरचं तुमचं ते पाणीच पिऊ वाटत नाही आपल्याला ते आधी तिच्या गावचं बी तसलंच पाणी प्लॅन व्हायला का इकडं काय ऐकू नका म्हणून तुमच्या मनात काळं पापडी सांगते. नाही पांढरं आहे पांढरं पांढरं आहे का पिवळं? पांढरं आणि काय करणार आहेस तू कालवण आणि भाकरी भाकरी बी भाजी केली ना. बाई पुन्हा भाकरी कालवण करून ठेवलंय म्हणून मला सांगायला नवला का होय आधी ते घेऊन आलो होतो ना. 20 रुपये घेऊन काय मी घ्या, मी घ्या, मी काढून ठेवली का खाल्ली कोणीतरी खाल्ली भाऊजी आपण खात नाही आपण तो त्यांचे सारखी बघत घेऊन नाही तिला भाऊजींना खाल्ली त्यांना मी स्वयंपाक भाकरी करायला होता ते मला जाऊ मी काय कसा स्वयंपाक झाल्या पुन्हा म्हणायली स्वयंपाक करते म्हणून तुमच्या नवरा प्लॅन होता ना ते. काय पिल्या नाही खरं बोलल्या कुणाला राग येतोय केलाय माझं मी करून खाते म्हणजे होणे दे पाणी मला कसं स्वतःच बनवून खायली बघ ना स्वतः जिमला जाते जाणू जाग्यावर पाणी बघून पकड कांदा ती असली सुकून गेलेली मिरची द्यायची का ही एकच राहिली आता काय 2 दिवस अरे संपले ना पण काय नाही तर अरे ह्याच्यात कारला आणलंय ह्याची भाजी करायची तर वांग्याची केली हो चटणी कर बरं तू बघू करतीस का कायची दोडक्याची दोडक्याची भाजी बनवणार आहे मी सोय लगेच घुलवायचे आणू लगेच गुंडी वार कोणता आहे मंगळवार आता आणतो मी मटन चला मटन काय आई आहे खरं तुला सांगायचं झालं इकडं बघा समजा श्रावण धरलाय म्हणल्यावर अंड काय आणि माय काय वेगळे वेगळे आहेत का अंडे काय मांस काय नाही हा तुला गोष्ट सांग का हम्म. सर्व धरला की अंडे मांस मटण कसलंच वास्तळ वायतळ खायचं नसतं हे का नाही पप्पाने त्या दिवशी अंडे खाल्ले पप्पा कसे करतात हे जमतंय दोन श्रावणला त्याला खायचं होतं म्हणून म्हणले अगं ऐक की मी सांगते मग म्हणलं पप्पा का खाल्लं मग ताटात मी बघितलं नाही डाळ केली होती म्हणलं डाळ केली असं बघितलं पप्पाकडे म्हणलं पप्पा चांगली झाली का डाळ असं
असं केलं बरं का पप्पाने. मग मी ताटात बघितलं म्हणलं पप्पा अंडे श्राव धरला की तुम्ही याला काय नाही ते आहे त्यांचं मन आवडत नाही माहिती का दुसऱ्याने नाही खाल्लं तर त्या दिवशी काय मोठा परांना एखादंच धरली आज पण काय मटण खातात का काय माणूस असतं? आलेलं काय होती त्याला लबरावणी असते की. आहे का लवरावाने असलं ते. टमाटे दिले होते ते. पण एक खरं आहे बरं काय काय? एक तुझं तो घ्यायचं सांगायचं नाही. हा एक खरं आहे जे माणसं समजा केक श्रावण धरून केक हे खातात का त्यांचा लगेच श्रावण सुटणार. कसं काय? काऊन की अंड्याशिवाय केक उभाच राहत नाही. कसं काय नसते रे तसं सासू. जास्त आहे. तुम्हाला वाटतं दुधाने क्रीम बनते पण तसं काय नाही. हो. आता क्रीम घाल पांढरं असतंय का पांढरं किती अर्धा किलो आणून होते नुसती फ्राय करून थोडं रस्सा करू फक्त संगीत करायचं पाहिजे. तू मी ए, ते भाजी आदिती. काढून फिरून केलंय जरा फेकून दिला का नाही तर मी उद्याचा बाजार करणार नाही सांगितलं ना. सकाळी खातो काय केलं काल सकाळी केली असं वांग वांग. केलंय. ए, गपचीप गुन्हा ते वांग खात नाही मला गच करून आले मला बी हो. ते कसं करण्याचं हे सांगितलं औषध वैष्णवी ताईला. हो मग येऊच तर औषध मटण खातात ना हा ते वांग नाही खात वांग नाहीत का वांग ज्यांना गच करून नाही जमते देणार बर का रंगत बर का चल बघ. सकाळी तर मी मासे घेणार होते रे तुम्हाला खायला. चांगली केलं अरे मासे घ्यायचेच ना मग मासे नाही खावत म्हणला अरे म्हणजे मासे खाण्यानं काय वाटतं माहिती आहे तू स्टॅमिना धाप श्वास वाढतोय मला असा श्वास घेता येणार बघ मी डिग्री केवढी झाली आहे अरे म्हणते खरं डेअरी बघ केवढी झाली अरे मी तशी उभा राहिले येड्या तुझी कशी आहे अरे मी आताच ते खाऊन काय खाल्लं होतं की बघ मला लय मोठं खाऊन आली पण ककडी बिकडी पण माहिती काय सगळं तू ए बघा हा ए बघ ना केस धरले त्याने माझे कम ग जरा असं एक मिनिट नाही तुम्हाला माहिती तू बाहेर एक जा मिनिट नाही तर बाहेर नाही पप्पा चाबी द्या मुझे पता था तुम्हें समझ करोगे मम्मी बघ बरं ग मटण नाही आज खायचं. मटण आज बरं तू बी धर ना 5 नाही, नाही, मिनिटं चालेल. धर ना दादा चिकन नाही आणायचं. मिनिट असा झासा दिला चिकन खाऊ द्यायला चिकन खाऊ द्या ना झालेत पाहुणे आणले आलेत अरे अर्धा किलो काय होणार आहे आणायचंच नाही म्हणते ना मी. आणू किती दादा नुसतं सुकं बनवून खायचं हो आम्ही फ्राय बनवू वांग बी खातो वांग बी खातो वांग बी खातो नाही वहिनी आम्ही वांग बी खातो अगं माय वहिनी भाजी करायला होते म्हणून बघा कशाला आपल्यात काय काय काम सांगते म्हणून बघ कशीला पाहिजे तुझी सून तू बोलायलाच कोणा कोणती सांगायची मला पण बोलायलाच कधी टाकून ते एकदा त्यांच्याकडून एकदा ह्यांच्याकडून जे सत्य त्याच्याकडून आपण बोलत असतो कशाची भाजी काढलं मी वय- चिकन आणि ते राहिले का फेकून द्यायचे. पप्पा आम्ही फ्राय बनवून खाऊ ना चिकन आणाय मी बनवते ना मी बरं टोपलं इकडं. कुणाला ताण नाही देत कुणालाच होय हा? आम्ही फ्राय बनवून खातो नाही इकडे आता काय करा तर वांग्याची भाजी पण खाईन. वांग्याची भाजी बी खातो वांग्याची भाजी खान तू एक तर वांग राहिलं नाही पाहिजे वाटतं. वांग असं बी मी खात बाय, नाही मला तर बी खायचं वांग. भाय बोट बोट मग तुला आधी सांगता येत नव्हतं घरी तिने स्वयंपाक केलाय तुला पण. अरे आम्हाला विचारतोय कोण बाबा काय करायचं म्हणून ती चटणी भाकर खायली होती मला वाटलं भाजी बिजी बनवली नाही म्हणून चटणी भाकर खायली टीव्ही बंद बाबा आम्ही वांग्याची भाजी बी खातो मटन बी खातो. हा वांग फेकून देतो रसा बी फेकून देतो मग आम्ही खातो रसा खातो तर मटणाची फ्राय केल्यामुळे काय रसा लई नंबर येतो आणायचंच नाही ना पण आणि मला आणायचं पण मला बी आणायचं आहे. आणायचं उद्या उद्या नाही ना परवा नाही ये हमारे साथ अन्याय हुआ है काय नाही नाही. मटन नाही खाणे म्हणून गाल जाईल खाली अरे मग गालावर येईल तर मटन न खाण्यानं मला जिमवाल्याने सांगितलं वा मटन खा जातो अरे जिमवाले मामा म्हणलेत मला बी तब्येत कमी होती चिकन खाण्यानं त्या गावात गावात शिजून बघून. मी आम्हाला जवळ जवळ सांगतो. पैसे बया बघ पप्पा मग बी गालावर आले तर चिकन खाल्ल्यावर काय कमी म्हणाले तर? असं आहे तुम्हाला नाही सोडलं. ह्याला द्यायचं ना तुमचं बा. सगळ्याच्यात नाव आहे. काय तुम्ही करते? काय दे का मटन काय? मटन चिकन नाही बरं आता ही ना मागितलं ना पुन्हा आम्ही आणतो तुला म्हणून दिलं पुन्हा असतं तर खाते मी. ओ कामाचं कसं आलाय म्हणलं होतं का नाही म्या? तुम्ही बनवायला तर म्हणून खाते. मी नाही भोली बनविणार तुम्ही बनवा. बघा मी नेहमी गळाले माझे हातपाय तर ते पाहुणे म्हणून आले वहिनी तुम्ही मला कामाला लावायला म्हणल्यावर कसं बरं आणि लट 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 होईल हातपाय. Come on. काय माहिती हो? कुणाचे माझे. हो ए ह्याला 4 सलाईन लावणार ह्याला 4 सलाईन लावणार मटन नाही खाल्लं त्यांचं.
आणून देतो मम्मी पण ते बी खातोच ना आम्ही. आम्ही सारखं कोंबड्याचं खायचं कच्ची बटा भाकऱ्याचं खायचं काय मटण भाकऱ्याचं काय याचं? फरमाईश बघितलीत का इथं आई चिकन आणू दे नाही आणि बंद पाहिजे होता मी सांगितलं. भाकरी आता बघा. करू का 5 मिनिटं? हा केलं तर वाजलेलं मला आणि तेल टाकलंय म्हणलं ना तेल खायचं नाही तर काय तेल टाकलंय सकाळी नव्हतं काही. नाही टाकलं जितकूच ते पुढं खर्च नाही म्हणून टाकलं भाडे घासताना इतकं त्याच्या आडमध्ये इतकं. मला काय आता वाचाय नाही. आणि ते इतकं त्याच्या आडमध्ये एवढं बघून जोडूया मला काय घेणं देणं आहे आले बोलायला लागले ते सगळे तुम्हाला मला बघ आधी मला तिथे बोलतेच ना मला वहिनी बोलायला माझा मोबाईल घेऊन यावरती आहे टेबलवर का बाज आहे किंवा ना बघा पप्पा मोबाईल बघायला लागले तर बघ